प्रायुः रक्षितारो दिवे दिवे देवानामदाभुवदृजूयतां देवानाकुरातिरभिनो निवर्ततां देवानाकुमह्यमुपदे दिवाभयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वयानि विदाहुमहे भयं भगं मित्रमदितिं रक्षमसैधं अर्चवनं वरुणो सोममश्विना सरस्वती नः सुभगामयस्करत तन्नो पातो मयो भुक्पातु भे खजन्तन्माता पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रावाणः सोमसुतो मयो भुवस्तरश्विना शृणुतन्विष्ण्याजुवम्
यानंतर प्रख्यात ज्योतिर्विद आनंदजी पिंपळकर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री चंद्रशेखर आंबेकर यांना. इकडे पहा. यज्ञनारायण भगवान की जय. ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद्विदेवताः स्वरुचोपेर आवः सबुद्ध्या उपमा अस्य पृष्ठाः सतश्च योनिमसतश्च विवाह. यज्ञनारायण भगवान की अतिशय परिश्रमपूर्वक उमेशजींनी या श्री सद्गुरू अष्टोत्तर शतनामावलीचं रेखांकन आणि सजावट केलेली आहे. त्यासाठी त्यांनी अक्षरशः रात्रंदिवस या कार्यासाठी अत्यंत श्रद्धेनं आणि निष्ठेनं परिश्रम केलेले आहेत. त्यांच्या परिश्रमाला सुद्धा त्यांच्या कर्तव्यामध्ये प्रतिसाद दिला. इकडे पहा. मुद्रण सहाय्य ज्यांनी केले आहे असे लातूरचे श्री रवी जोशी आज जरी ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत तरी त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. शुद्धीकरण सहाय्य ज्यांनी केले आहे असे श्री गजानन जोतकर यांचा देखील या कार्यक्रमात उल्लेख करणे मला आवश्यक वाटत आहे. यानंतर या ग्रंथासाठी सहकार्य लाभलेल्या परळीच्या सौ सरलाताई कचरूलाल तापडिया यांचा देखील इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. यानंतर श्री अरुण भिसेगावकर व सौ वैशाली अरुण भिसेगावकर यांना उद्योगपती श्री सतीशजी गंडेवार यांचे स्वागत करतील. तसेच श्री सुरेंद्र उर्फ गुंडशेठ नळकर यांचा देखील ते सत्कार करतील. सौ वैशाली अरुण भिसेगावकर या सत्कार करतील. उद्योगपती श्री सतीश गजेवार आज सतीशजी गडेवार गुरुजींच्या पूजेसाठी दिवसभर अन्न ग्रहण केलं नाही पण आता थोडा वेळ लागला. पुन्हा एकदा गुरुजींचं एक पूजन त्यांच्या वतीने करूया. इकडे बघा. श्रेहसपाते आतियादरजो आरेहात्यो मदविभातिकरतु वज्जानेको
ब्राह्मणोऽस्य मुखमासीर्बाहुराजन्यः कृतः ऊरू तदस्य च वैश्याः ब्रह्मशूद्रो अनायत। जन भगवान की जय। दोघांनी आज दिवसभर अन्नग्रहण केलं नाही. जमेची कन्नावार त्यानंतर पंडित प्रवर परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्राविड यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री अनंत महाराज गोंदीकर यांना आमंत्रित करते. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. आज या पवित्र यज्ञभूमीच्या प्रांगणामध्ये अत्यंत देखणा आणि श्रेष्ठ असा हा सोहळा सुरू आहे आणि यामध्ये अत्यंत कठीण असं काम बाळू महाराजांनी माझ्याकडे दिलेलं आहे. सद्गुरूंचं स्थान जीवनामध्ये अनन्य साधारण असं स्थान आहे. आज जो सोहळा होतो आहे तो सुद्धा सद्गुरूंच्या अष्टोत्तरशत नामावलीचाच प्रकाशनाचा सोहळा होतो आहे. या निमित्तानं या सगळ्या कार्यासाठी प्रमुख केंद्रबिंदू मुख्य ज्यांचं पूजन करावं अशी श्रेष्ठ मूर्ती म्हणून आपण सर्वजण ज्यांचं दर्शन घेतो आहोत असे संबंध भारतभरामध्ये विख्यात असलेले नवे नवे सगळ्या विश्वामध्ये ज्यांची कीर्ती आहे असे परमश्रद्धेय गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी. काशीमध्ये फार मोठं थोर उपासक संस्कृतीचं शास्त्र संरक्षक असं हे घराणं आहे. परमश्रद्धेय गुरुजींचे पूज्य पुत्रचरण पंडित राजराजेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी यांनी आणि त्यांच्या सर्वच पूर्वसूरींनी आपल्या जीवनाचा प्रत्येक श्वासनश्वास आणि क्षणक्षण या शास्त्र रक्षणासाठी संस्कृतीच्या रक्षणासाठी या भारतवर्षाच्या नवे विश्वाच्या कल्याणासाठी व्यतीत केलेला आहे. आपण पुराणांतरी जी वर्णनं वाचतो ऐकतो की ब्रह्मर्षी राजर्षी तर ही जी वर्णनं वाचतो तर ते ब्रह्मर्षी राजर्षी देवर्षी हे सगळे काय होते याचं जर प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर ते परमश्रद्धेय गुरुजींच्या स्वरूपामध्ये आपल्याला आताही घेता येईल. परमश्रद्धेय गुरुजींचा त्या ठिकाणी पंडित राजराजेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी यांच्याकडे जन्म झाल्यानंतर अध्ययन त्यांच्याकडे झालं. त्यानंतर परमश्रद्धेय उस्मानी शास्त्री परमश्रद्धेय त्यांच्याकडे गुरुजींचं अध्ययन झालं. कुठल्या क्षेत्रामधलं अध्ययन गुरुजींनी केलं नाही असं नाही. सगळ्याच क्षेत्रातल्या ज्ञानाला त्यांचा दिव्य असा संस्पर्श आहे. कृष्ण यजुर्वेद 33 शाखेचं सांगोपांग अध्ययन
घनांताध्याय, त्यानंतर शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेचं शतपथ ब्राह्मणाचं अध्ययन परमश्रद्धेय गुरुजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. न्याय, वेदांत, ज्योतिष हे तर सर्व आहेच आहे. आज शतपथ ब्राह्मणाचं संरक्षण करणारे या सबंध भारतवर्षामध्ये जे मूर्धन्य विद्वान आहेत त्यामध्ये परमश्रद्धेय गुरुजी हे अग्रणी आहेत. याचबरोबर सबंध भारतवर्षामध्ये सर्वत्र संचार करून आबाल वृद्ध, दीन, दुःखी अशा सर्व लोकांचं दुःख दूर करण्याचं कार्य त्या ठिकाणी गुरुजी करतात. सर्वांना त्यांची आपल्याला ओळख आहे. ते अनेक समस्यांचं निराकरण करणारे त्या ठिकाणी गुरुजी आहेत. ज्या समस्या कुणाकडूनही सुटू शकत नाहीत. सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की याची देही याची डोळा आपल्याला या जन्मामध्ये अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीचा जो भूमिपूजनाचा सोहळा अनुभवायला मिळाला, ज्यासाठी आजपर्यंत शेकडो वर्ष आपल्या अनेक पूर्व हुतात्म्यांनी रक्त सांडलेलं आहे, तो सोहळा आपल्याला पाहायला मिळाला भूमिपूजनाचा. तर त्या भूमिपूजनाचा जो सूक्ष्म असा मुहूर्त आहे, तो मुहूर्त परमश्रद्धेय गुरुजींनी अनेक महिने त्या ठिकाणी अहोरात्र खपून तो मुहूर्त त्या ठिकाणी काढलेला आहे. आपल्याला एखाद्या वास्तूचा म्हणा किंवा विवाहाचा म्हणा, उपनयनाचा म्हणा मुहूर्त काढणं वाटतं सोपं. लोक म्हणतात अमुक मुहूर्त काढून द्या, पण त्या मुहूर्तासाठी किती प्रचंड विचार करावा लागतो, किती श्रम करावे लागतात, हे पूज्य गुरुजींच्या कडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कळून येतं. याचबरोबर अकारण करुणा वरून आलंय असं जे भगवंताला म्हटलं जातं, तेच बिरुद गुरुजींच्यासाठी वापरणं वावगं ठरणार नाही. फार श्रीमंत लोकांच्या मध्ये, फार सुखवस्तू लोकांच्या मध्ये, अति मोठ्या लोकांच्या मध्ये जरी गुरुजींचं जाणं येणं असलं तरी सुद्धा मनापासून त्यांना जे अत्यंत दीन, दुःखी, दलित, गरीब असे जे लोक आहेत ते लोक त्या ठिकाणी आवडतात. भगवंताला अकारण करुणा वरून आलंय असं म्हटलेलं आहे. किंवा देवर्षी नारदांनी दैन्यप्रियत्वाच्य असं म्हणून भगवंताची नारद भक्ती सूत्रामध्ये ओळख करून दिलेली आहे. ते सूत्र गुरुजींच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. गुरुजींचं सान्निध्य जरी पुष्कळ लाभलं त्यांच्या कृपेनं, तरी सुद्धा त्यांच्यावर बोलणं म्हणजे काळवातीनं सूर्याला ओवाळण्यासारखं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्यांच्या मध्ये सद्गुरूंचा गौरव केलेला आहे. परंतु हे सर्व करत असताना ज्ञानेश्वर महाराज शेवटी म्हणतात, 15.5 या रजतवणी हे तो स्तुतीची बोलणी, उगाच ठेविजे माता चरणे हेची म्हणे. सोन्याला मुलामा देणं. आजकाल त्या ठिकाणी चांदीच्या किंवा तांब्याच्या धातूंवर सोन्याचा मुलामा देऊन बाजारामध्ये पुष्कळ अलंकार येतात. परंतु तो मुलामा त्या चांदीच्या किंवा तांब्याच्या किंवा तत्सम धातूंवर दिला तर तो सोन्याचा मुलामा त्यांचं सौंदर्य वाढवतो. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सोन्यालाच मुलामा कशाचा द्यायचा. 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी. आपल्या सद्गुरूंचं वर्णन करणं म्हणजे सोन्याला मुलामा देण्यासारखं आहे. परंतु आम्हाला पूर्वसूरींनी सांगून ठेवले, प्रत्यक्षी गुरुवस्तुत्या, आपल्या सद्गुरूंची स्तुती ही समोर करावी, प्रत्यक्ष त्या ठिकाणी करावी. जरी सद्गुरू आपल्याला रागावणार असतील तरी सुद्धा गुरूंचं स्तवन हे त्यांच्या सम्मुख करावं असं शास्त्र सांगतं. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्र बांधवा हा कर्मांते दास वृत्त्याष्ट. आणि पुढे स्त्री पुत्र हा नैवच असं म्हटलेलं आहे. परंतु आपण अलीकडचे 3 चरण त्या ठिकाणी जरी पाळले नाही तरी सुद्धा जे करायला नाही सांगितलं ते मात्र त्या ठिकाणी आवर्जून केल्याशिवाय राहत नाहीत. प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या, सद्गुरूंची स्तुती ही प्रत्यक्ष करावी. गुरुजींचं कितीही शब्दांच्या मध्ये वर्णन करायचं झालं, करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा शब्दानं आकळता येणार नाही. शिणला शेषे महिमा गाता वेदही मौनावले ग. त्या ठिकाणी शेष सुद्धा महिमा गाताना मूक होऊन जाईल. त्या ठिकाणी वेदांना सुद्धा भगवंताचं वर्णन करताना वेद सुद्धा मौनावतील. अगदी
सद्गुरू म्हणजे आपल्यासाठी देव आहेत. संतांनी म्हटलेले देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तर सद्गुरू हे भगवंताचंच स्वरूप आहे. म्हणून भगवंताच्या संबंधानं जे आहे तेच आपल्याला सद्गुरूंच्या संबंधानं सुद्धा लावता येतं. गुरुजींचा परिचय कितीही करून दिला तरी सुद्धा तो त्या ठिकाणी संपणारा नाहीये. मी गुरुजींच्या चरणी सादर वंदन करून नतमस्तक होऊन हा शब्दानं आकळण्याचा जो प्रयत्न केलाय तो त्यांच्याच चरणी सादर समर्पित करून इथे वाणीला विराम देतो. आता कार्यक्रमाची प्रस्तावना व ग्रंथ परिचय करून देण्यासाठी मी गंगाधर कुलकर्णी उर्फ बाळू महाराज नावेकर यांना आमंत्रित करते. माझे परमादरणीय बंधू अनंत शास्त्रीजींनी जे गुरुजींच्या परिचयाच्या संबंधाने बोलले त्याच गोड धरून पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. स्तुती काही न बोल काय बोलावं हे शब्दे विण संवादीचे. हे हृदयाला जाणवायची भाषा आहे आणि अशीच हृदयाची भाषा या यज्ञेश्वर महाराजांच्या एका वेड्या भाबड्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली, खेळू लागली, त्याला बेचैन करू लागली, त्याला अस्वस्थ करू लागली. ज्याप्रमाणे समुद्राच्या आतल्या लाटा अशा उचंबळत राहतात तसं आतून हा मुलगा, कारण पुत्रच असतो गुरुचा शिष्य हा, आणि तो असा बेचैन होऊन अस्वस्थ होऊन सद्गुरूचा गौरव करावा, सद्गुरूला नमस्कार करावा या श्रद्धेनं या भावनेनं आतून जे उचंबळून येत होतं ते उचंबळणं ते शब्दबद्ध झालं, शब्दात प्रगट झालं. खरं सांगतो की अरुण भिसेगावकरांकडनं जे 108 नावं प्रगट झाली ते अरुण भिसेगावकरचं भाग्य आहे, परंतु ती प्रगट झाल्यामुळं आपल्या सगळ्यांना लाभली हे आपल्या सगळ्यांचं परम भाग्य. कारण इथं जिथं शब्द मौन होतात, जिथं शब्द बोलू शकत नाहीत, जिथं डोळ्यातल्या अश्रूची भाषा आणि डोळ्यातल्या अश्रूची अर्चना, ही अर्चना भक्त करतो त्यावेळेला मोठ्या कृपा प्रसादानं हे असं शब्द ब्रह्म प्रगट होत. आणि मला हे सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की त्यांनी जी शतनामावली केली परमपूज्य यज्ञेश्वर महाराजांची, त्या सगळ्या शतनामावलीवर आपला तपस्वी परिसस्पर्श परमपूज्य द्राविड शास्त्रीजींनी ठेवला आणि त्या लेकराच्या त्या सगळ्या वाङ्मयाला जणू काही काशी विश्वनाथाचं आणि भारताच्या पुण्याईचा स्पर्श या निमित्तानं शास्त्रीजींनी करून दिला. म्हणून सर्वांना, सर्व भाविकांना ही अष्टोत्तर शतनामावली ही नित्य पाठामध्ये राहील, असावी, त्यांनी ठेवावी, त्याच्यासाठी सगळ्यांनी ती विकत घ्यावी बरं का. ती याच्यासाठी घ्यावी की त्याला पैशाचं मोल नाहीये. मीराबाईला जेव्हा एकदा विचारलं की तुम्ही जप किती करता, जप किती माळी करता, तर तिनं सांगितलं जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम बाई मी. सगळ्यांना सगळं माहिती, सांगायची गरजच नाही. अशा पद्धतीनं हे आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवण्याची छोटीशी पुस्तिका आहे, फार मोठा ग्रंथ नाहीये. काय करावं, आम्हाला वाचायला वेळच मिळत नाही, लोकांना हल्ली चांगल्या कामाला वेळच मिळत नाही. क्वारंटाईन झाल्यावर वेळच वेळ मिळतो, परंतु तसा क्वारंटाईन व्हायचा वेळ या भारतवर्षातल्या लेकरांना येऊ नये याच्यासाठी द्राविड शास्त्रींनी जे माईच्या मायेनं सगळ्या भारतवर्षासाठी परिश्रम केले, त्या सर्व परिश्रमासाठी त्यांनी सर्वांपर्यंत ज्या उपासना नेऊन पोहोचवल्या आणि त्या उपासना करून घेतल्या, हे केवळ आईचं हृदय करू शकतं. त्या मात्र हृदयाला या ठिकाणी आपण सर्वजण अभिवादन करू.
आहे ज्यांनी हे प्रगट केलं ते अरुण हनुमंतराव भिसेगावकर हे आपल्या जवळचे आहेत, इथले आहेत. जिथे आपलं जवळचं असतं ते तेवढं ते आपल्याला मूल्यवान वाटत नाही. पण तेच अरुण भिसेगावकर पुण्याहून गंगाखेडला आले. परंतु गंगाखेडला येण्यापूर्वी भिसेगावहून तेव्हा जे गंगाखेडला आले तो मला छोटा बावरलेला, घाबरलेला, थोडासा धांदरलेला छोटासा अरुण आठवतो. मात्र आला योग्य जागी. आमच्या वसंतराव सावरगावकरांनी त्याला हा रस्ता दाखवला आणि तो ह्या दारामध्ये आला, सद्गुरूच्या पायापाशी आला. दादांची खूप सेवा केली, यज्ञेश्वर महाराजांची खूप सेवा केली. यज्ञेश्वर महाराजांचा मार वगैरे खाल्लाच का? ज्यांनी ज्यांनी प्रभूंचा मार खाल्ला त्यांचं त्यांचं पोट कल्याण झालेलं आहे. म्हणून कोणाला नंबर लावायचा असेल तर आता काही हरकत नाही. तर प्रेम घेतलं. सद्गुरूचं जे घेण्यासाठी जन्माला यावं लागतं ते ह्या लेकराने घेतलं सद्गुरू. आणि म्हणून त्याच्यातून ती नामावली जन्माला आली. त्या नामावलीमध्ये यज्ञेश्वर महाराजांच्या कार्याचा मोठा रसाळ मंत्रमय परिचय आहे. ते एक एक अक्षर, ते एक एक नाव हे अक्षरशः शास्त्रीजींच्या स्पर्शानं आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानं मंत्रमय झालेलं आहे. आणि म्हणून या मंत्राचा आपल्या जीवनामध्ये अभ्युदय आणि निश्रेयस दोन्हीही साठी लाभ होणार आहे. त्याच्यामध्ये यज्ञेश्वर महाराजांच्या परिवारात्मक परिचय आहे. प्रथम म्हणजे ते कोणाचे पुत्र आहेत, कोणाचे नातू आहेत, कोणाचे पिता आहेत, कोणाचे पती आहेत. आहे ना, पती आहे तर आहे ना उल्लेख. तर हा एक उल्लेख आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे अग्निहोत्र व्रत अत्यंत कमी वयामध्ये, मला वाटते भारतवर्षामध्ये असे कदाचित एकमेव अग्निहोत्री असतील की ज्यांच्या 17 वर्षामध्ये 26 सोमयाग ज्यांच्या हातून घडले. तर त्या अग्निहोत्र व्रताच्या अंगानं प्रभूंचा परिचय आहे. त्यानंतर त्यांच्या हातून झालेल्या सोमयागाच्या अंगानं परिचय आहे. सर्व सोमयागांचा उल्लेख करून परिचय आहे. त्यानंतर सेलुकर महाराजांची दीन दुबळ्यावर, गरीबावर, गोरगरिबावर, अडचणीत असलेल्यावर एक प्रेम करण्याची आणि त्याला अडचणीतून मुक्त करण्यासाठी त्यांची जी स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत त्या स्वभावाचा वैशिष्ट्य वर्णन करणारी नामावली आहे. अशी सगळी ही 108 नामावली सद्गुरूंची आहे, यज्ञेश्वर महाराजांची आहे. आज तिचं प्रकाशन होत आहे, आज ती प्रकाशित केल्या जात आहे. परमपूज्य द्राविड शास्त्रीजींच्या शुभ हस्ते त्यांच्यासोबतच आनंदजी पिंपळकर, प्रशांतजी पाटणे, विठ्ठल महाराज उपळीकर, आनंद शास्त्रीजी मुळे ही सगळी मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते हे प्रकाशन होत आहे. या प्रकाशनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या अंतःकरणामधील गुरुभक्ती ही अशीच उत्तरोत्तर प्रज्वलित राहो आणि तिचा प्रकाश हो, ती प्रकाशित हो आणि सद्गुरूच्या कृपेच्या प्रकाशामध्ये आपल्या सर्वांचं जीवन उजळून निघो, हीच सद्गुरू माऊलीच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हरि ओम. त्यानंतर श्री अरुण भिसेगावकर यांना मी अशी विनंती करते की त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त करावे. खरं बोलायला पण काही सुचत नाही, काय बोलावं ते सुद्धा सुचत नाही. महाराजांबद्दल, महाराजांच्या सहवासातून जे काही अनुभवाला आलेली महाराजांचं चरित्र आहे त्याच्यामध्ये लिहिण्यात केलेलं आहे. तसे लिहिताना एका दिवसातच लिहिलेले, म्हणजे सहज. कारण महाराजांची मला वाटते आता जेवढे महाराजांच्या संपर्कात असतील ते नावं सगळ्यांच्याच परिचयात, म्हणजे ते सगळ्यांनी अनुभवलेलीच नावं आहेत. एका दिवसात पण त्याला गुरुजींनी शुद्ध करण्यासाठी पहिल्यांदा खरं पाहायला गेलं तर लिहिल्या ज्या दिवशी लिहिलं त्या दिवशी पहिल्यांदा बाळूमामाला मी वाचून दाखवलं होतं. बाळूमामाला थोडी मजा नाही, म्हणजे थोडं नावं व्यवस्थित झाले, अर्थ व्यवस्थित आहे, पण त्याला रूप दिलं पाहिजे. रूप दिलं पाहिजे म्हटल्यानंतर मामांनी सुद्धा म्हणजे प्रयत्न केला. आम्ही 2-3 दिवस त्या प्रयत्नात कोण चांगलं करीत. 2-3 दिवस गेल्यानंतर मामा म्हणले गुरुजींचा काही संपर्क होत असेल तर बघ. म्हणजे गुरुजी सहज म्हणजे 2दा-3दा गुरुजी गंगाखेडला येऊन गेलेले होते. योगायोगाने गजानन ज्योतकर
आज काल त्यांच्या बहिणीचं लग्न असल्यामुळे ते आज उपस्थित नाही राहू शकले. त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी ते अजून एक तिथे गुरुजींच्या सोबत असलेली गुरुजींकडं संपर्क करायचा म्हणजे गुरुजी मोबाईल वापरत नाहीत. म्हणजे गुरुजींकडं गुरुजींची पुस्तकाला प्रकाशन काल भेट झालेली. इतक्या दिवसात एकदाही गुरुजींचा भेट नाही झाली. पण गुरुजींनी त्यांचं काम शुद्धीकरणाचं ते जिथं आहे तिथून ते केलं. ते प्रत्येक नावाला जे काही हे नाव इथं योग्य आहे ते नाव तिथं योग्य आहे. त्या नावाचे रस्व दीर्घ कारण माझं सगळं ओबडधोबडच नावं सगळी होती. कारण त्याला पूर्ण संस्कृत स्वरूप गुरुजींनीच दिलेलं आहे. आणि गुरुजींनी सुद्धा म्हणजे गजाननच्या बोलण्यातून बरेच वेळेस आले की गुरुजींनी बरेच वेळेस घरी जाऊन गजाननच्या घरी जाऊन सुद्धा त्या नावाला बदल काही केलेले आहेत. त्या नावांमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत. यज्ञांच्या नावांमध्ये सुद्धा त्यांनी क्रम लावून गुरुजींनी दिलेले आहेत. आणि त्यानंतर ते प्रकाशन त्याच्यात सगळ्यालाच माहीत आहे हे पुस्तक प्रकाशनाला सगळ्यात महत्त्वाची महाराजांची परवानगी मिळेल का नाही की हीच खूप अडचण होती. म्हणजे तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की महाराजांना आवडत. मला इतकी भीती होती की ते महाराज मी त्यात म्हणजे बाळू महाराजांना म्हणलं की त्याच्यासाठी सुद्धा गुरुजींकडनं मुहूर्त म्हणजे गजाननकडनं मुहूर्त काढला. मला ती परवानगी पण मिळाली. म्हणजे आधी पहिल्यांदा ही नावं माझ्यासाठीच वैयक्तिक केली होती. बाळूमामा म्हणजे आपण सगळ्यांना त्याचा उपयोग पण होईल. जे मी माझ्या पुरते खरंच केले होते. तर बाळूमामा म्हणले की सगळ्यांना ते उपयोगाला येईल अशा पद्धतीने झालं पाहिजे. तर ती महाराजांना आवडेल का महाराज परवानगी देतील का हीच खूप मोठी अडचण खूप होती पाहिजे. नंतर एक दिवशी मग सहज मामा म्हणले की तू पण निघताना सुद्धा मुहूर्त बघून निघ त्याला अडचणी येऊ नयेत. म्हणजे ते सुद्धा सगळ्या गोष्टी करत करत एक दिवस आल्यानंतर सुद्धा आम्ही पहिलाही मुहूर्त त्या दिवशी गजाननकडनं 3 मुहूर्त काढले होते महाराजांपर्यंत झाला. कारण त्या मुहूर्तावरच परवानगी मिळावी ह्या पद्धतीने आम्ही थोडंसं कारण एक श्रद्धेचा भाग आहे महाराजांनी परवानगी त्याला द्यावी ह्या उद्देशाने खूप प्रयत्न केले. त्यासाठी बाळूमामाला थोडंसं अनुष्ठान पण थोडंसं कर तर ते परवानगीला थोडंसं ते अनुष्ठान पण थोडेसे केले. गजाननला पण विचारून गजाननकडनं पण मी अनुष्ठान कारण ती परवानगी फार महत्वाची होती. ह्या पुस्तकाला प्रकाशन सगळ्यालाच माहिती आहे म्हणजे महाराजांची परवानगी मिळेल याची शक्यता नव्हती. तोही मुहूर्त मामा महाराजांकडे जेव्हा गुंडू शेटकरी महाराज होते त्या दिवशी तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्ही ते मुहूर्त येऊस तर अर्धा तास दुसऱ्या गप्पा मारून थांबलो होतो. त्या मुहूर्तावर महाराजांना पहिल्यांदा वाचून जेव्हा दाखवले म्हणजे तो क्षण माझ्यासाठी म्हणजे महत्वाचं होतं. महाराजांनी त्याला परवानगी त्यावेळेस ती दिली. त्या परवानगीनंतर आणि महाराजांनी त्या पुस्तकाला सगळ्यांसाठी बाळूमामांनी परवानगी काढायला लावली म्हणजे काढून दिली ती आणि ती सगळ्यांसाठी देता येईल ह्या पद्धतीने ती केली. नंतर ह्या याच्यासाठी म्हणजे त्या रूट सुद्धा द्यायचं कसं द्यायचं काय द्यायचं सगळं अधिकार कारण बाळूमामांना एकट्याने मी जर केलं असतं तर ते शक्य झालं नसतं. जे काही त्यात सुधारणा बदल जे आहेत सगळे बाळूमामांच्या अधिकारात दिले होते. त्यात जे काही बदल करायचे फोटो महाराजांना त्या नावांमध्ये जे नावं आलेत 108 तर जे काही त्याला फोटो अपेक्षित आहेत त्या नावाच्या उद्देशाने ते सगळे फोटो पण महाराजांना दुर्गम स्थान प्रिय म्हणजे महाराजांना आता बऱ्याच जणांची यात्रा महाराजांमुळे बद्रीनाथ केदारनाथ खूपदा झालेले आहेत की अनेक ठिकाणावरही गेले तशाच पद्धतीचे ते फोटो पण महाराजांचे त्याच्यात येऊ दिलेले आहेत. आणि यात फक्त एक 2 नावाचा प्रकाशानंतर नावं तर सगळ्याला मिळतीलच पण महाराजांनी एक शिष्यवत्सल जे आपण म्हणतो ना की शिष्याला कसं तारायचं. आता माझ्याकडे पुण्यात इष्टी असताना सुधाकर काका 3 दिवस म्हणजे महाराजांनी एक आपल्याला कळत नाही कोणाचा अनादर कसा करतो काय आदर करण्याचा काय काहीच कळत नाही. महाराज जेव्हा घरी असतात ना मग आपल्याला वाटतं की महाराज कोणाकडे जाऊन आपल्याकडेच सगळ्यांनाच म्हणजे इथे कुणी असेल ते महाराज आपल्या पुरतेच असावेत असंही वाटतं बरेच जण. मला इथेच भावना महाराज सुधाकर काका 2-3 दिवस अगोदर कार्याला होते त्या आणि सुधाकर काकांची इष्टी त्या दिवशीच होती आणि महाराजांची इष्टी त्या दिवशीच होती. तर मला मी सुधाकर काकाला त्या इष्टीला उपस्थित राहावं त्यांची इष्टी आहे माझ्याकडनं आमंत्रण गेलंही नाही म्हणजे खरं सांगा 2-3 दिवस सुधाकर काका दुसऱ्या कार्यासाठी तिथं होते. पण ती वेळ म्हणजे सुधाकर काकांना बोलवताना नाही आलं त्यावेळेस महाराजांनी म्हणजे ते प्रसंग सांगतोय की महाराजांनी 3 वाजता
सुधाकर काकाच्या घरी जाऊन त्यांची इष्टी करून सुधाकर काकाला तिथे इष्टीला आणले. म्हणजे माझी चूक आहे ही. मी सुधाकर काकांना इष्टीला थांबवू शकलो नाही किंवा थांबा म्हणलं किंवा कारण ते 3 दिवस माझ्या घरी दुसऱ्या कार्यासाठी ते आले. पण ती वेळ कोणी वाचवली तर महाराज. म्हणजे अनादर सुधाकर काकाचा माझ्याकडनं होऊ नये ह्या पद्धतीने महाराजांनी 3 वाजता असे कित्येक प्रसंग आहेत की जे महाराजांनी टाळले. कारण आपल्याला कळत नाही काय अनादर होतो काय होतो. म्हणजे असे प्रसंग प्रत्येक वेळेस महाराजांची आलेली आहेत की ज्या शिष्यालाही त्याचा त्रास होऊ नये अशा पद्धतीने त्यांनी ते वर्तवणूक त्यावेळेस केली. आणि सुधाकर काकाच्या घरी 3 वाजता जाऊन त्यांना उठवून त्यांची इष्टी करून हडपसरच्या इष्टीला त्यांना घेऊन महाराज आले. म्हणजे असेही प्रसंग असे अनेक प्रसंग आहेत. त्याच अनुषंगाने ही नावं आहेत. त्या नावाला बाळूमामांनी परवानगी आपले लातूरचे यांनी सहकार्य केलं. विशेष म्हणजे पहिल्यांदा गुंडू शेटनी म्हणजे आपल्याला प्रकाशना काय लागत ते सांगा म्हणजे मी सहकार्य करतो. त्यानंतर जे अनपेक्षित मध्ये सतीशजी गडेवार पुण्याचे उद्योगपती आहेत. मामा म्हणले आपल्याला भिक्षा मागूनही उभा राहावं हे पुस्तक. म्हणजे ह्या पुस्तकाला जे योग्य पाहिजे त्या पद्धतीनेच गेलो. कुठलाही मुहूर्त न टळू देता किंवा सगळ्याच गोष्टी कुठेही आतापर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला अडथळा आतापर्यंतही आला जे नाही. सतीशजी गडेवारांकडे गेले. गुरुजी काय पाहिजे म्हणे. म्हणजे मला असं पुस्तक प्रकाशनाला घेतलं किती पाहिजे तुम्ही. लगेच त्यांनी पुस्तकाला सहकार्य केलं. पुण्यातले विभागीय आयुक्त प्रभाकरजी देशमुख त्यांनी पुस्तकाला RD काकाही आहेत त्यांनी सहकार्य केलं. जे काय पाहिजे ते सांगावले पुस्तकाला ज्या पद्धतीने आहे. तापडिया काकाही आहेत तापडिया काकांनी सहकार्य केलं. आणि त्या पद्धतीने हे पुस्तक आज सगळ्यांसोबत थोड्या वेळाने येणार आहे. कारण ह्याच्यात मला काय बोलावं हे सुचना म्हणून मी तेच थोडं सद्गुरुचरणी माझे वाक्य थांबवतो. यानंतर श्री सद्गुरु अष्टोत्तर शतनामावलीचे प्रकाशन परमपूज्य गणेश्वर शास्त्री द्राविड यांच्या शुभ हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. मी त्यांना विनंती करते की आपल्या समोरील ग्रंथ उकलून सर्वांसमोर तो प्रकाशित करावा. थांब. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्ञान स्वामी महाराज की जय. सद्गुरु श्री कृष्ण महाराज की जय. गवा भजन तत्र सोमयाजिनी जगन्नाथ महाराज की जय. यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायण भगवान की जय. त्यानंतर सदिच्छा व मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री आनंदजी पिंपळकर यांना. सन्माननीय व्यासपीठ रवी शास्त्री सेलुकर महाराज उपस्थित सर्व मान्यवरांच्या चरणाला स्पर्श करून माहींना स्पर्श करून चरण स्पर्श करून काय आता बोलणार मला सांगा. सूर्यासमोर काजवेली काय फडफड करायची. पण तरी सुद्धा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. ती 4 भावंड आळंदीतली बसली होती. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ मुक्ताबाई बसली होती आणि त्यांच्याबरोबर नामदेव महाराजांनी काही संत पण बसले होते. थापटी असती ती थापटी आपटली सगळ्यांच्या डोक्यावरती. प्रत्येकाच्या डोक्यावरती थापटी आपटली
आपटता नामदेव महाराजांच्या डोक्यावर देखील आपटल्याबरोबर नामदेव महाराज जोरात ओरडले आणि त्याच दिवशी मुक्ताबाई म्हणली, मडकं कच्चं आहे म्हणे. त्याच दिवशी नामदेव महाराजांना फार वाईट वाटलं की जिथं परमेश्वर प्रत्यक्ष पांडुरंग माझ्याशी बोलतो, ती एवढीशी चिमुरडी मला म्हणते की याचं मडकं कच्चं आहे, ज्ञानाचं मडकं कच्चं आहे. आणि तारा उठले आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊन पांडुरंगाच्या पायावरती डोकं आपटलं आणि म्हणाले, पांडुरंगा तू मला सांग, मी कच्चा आहे. अरे तू माझ्याशी बोलतोस, तू माझ्या हातून जेवण करतोस आणि ती चिमुरडी मला म्हणते तू कच्चा आहेस. पांडुरंगाने कमरेवरती हात ठेवल्या मंदस्मित केलं आणि नामदेवाला म्हणले, अरे नामदेवा, खरंच तू कच्चा आहेस? मी का कच्चा आहे? अरे तुला गुरुची गरज आहे. तुझ्याशी देव जरी बोलत असला तरी जोपर्यंत तुला गुरु नाही तोपर्यंत तुला काही किंमत नाही. मग आता मी गुरु कुठे शोधू? जा म्हणले त्या पुण्येश्वराचं मंदिर, तिथे तुझं गुरु तुझी वाट बघतोय. त्या दिवशी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून ते धावत पळत त्या पुण्येश्वराच्या मंदिरामध्ये गेले. पाहतो तर काय, एक 80-85 वर्षाचा वृद्ध माणूस त्या शंकराच्या पिंडीवरती पाय ठेवून झोपलेला होता. पाय ठेवलेले होते शंकराच्या पिंडीवर. शिव 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 शिव. अरे काय आहे तुमचं वय काय, तुम्ही करताय काय, तुम्हाला कळते काय? नामदेव महाराज भडाभडा बोलू लागले. म्हणजे बाबा रे, मी तर वयस्कर आहे, मी म्हातारा आहे, माझ्यासाठी काही हातपाय उचलत नाही, तू उचल की ठेव पाय बाजूला. नामदेव महाराजांनी ते पाय उचलले आणि बाजूला ठेवले. जिथं ठेवली तिथं पिंड आहे, शिवपिंडी आहे. दुसरीकडनं तिसरीकडे ठेवा, तिसरीकडनं चौथीकडनं करता जवळजवळ 15 ठिकाणी पाय ठेवला. तिथं ती पिंडी उत्पन्न झाली आणि तिथं त्यांना सद्गुरूंचा परिचय झाला की पिंडी ते ब्रह्मांडी चराचरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे. आणि हे नामदेव रायांना माहीतच नव्हतं. ते फक्त पांडुरंग करत होते. पांडुरंग तेव्हाच भेटतो जेव्हा गुरु असतो, हे त्यांना कळलं. आणि हे गुरु कोण होते? विसोबा खेचर. आता विसोबा खेचर कोण होते? तर ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा छळ केला, ज्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना त्रास दिला. परंतु ज्ञानेश्वर महाराजांची जेव्हा महती आणि त्यांची गुरुत्व जेव्हा त्यांना मिळालं, तेव्हा गुरुच्या आशीर्वादानं वाल्याचा वाल्यापोळी होतो. त्या पद्धतीने विसोबा खेचरांचा सुद्धा महान गुरु झाला, की जो नामदेव महाराजांचा सुद्धा गुरु झाला. तर अशा या गुरुची महती. तर अरुणवरती त्याचं कौतुकच करायला पाहिजे, कारण अरुण किती बेचैन होतो एखाद्या गोष्टीवरती मला चांगलं माहिती आहे. पण अरुणवरती आज मी थोडासा नाराज झालो. का सांगतो? हे पुस्तक तर छापणारे मला सांगितलं असतं तर मीच छापून दिलं असतं. आता इथून पुढे कोणतंही पुस्तक छापायचं असेल तर आनंदी वास्तू प्रकाशन जोपर्यंत हयात आहे, मी आणि आनंदी वास्तू प्रकाशन आणि सेलुकर महाराज असतील किंवा द्रविड महाराज असतील किंवा धर्मशास्त्राशी संबंधित कुठलंही पुस्तक छापायचं असेल तर आनंदी वास्तू प्रकाशन त्याच्या मागे उभं राहील. त्याला 1 रुपया खर्च येणार नाही, ती पूर्ण सेवा म्हणून केली जाईल. असं सद्गुरूचं महात्म्य जर हातून घडत असेल तर तुमच्या लोकांचं पुण्य आहे आणि त्या पुण्यापासून मी तर वंचित राहील. नारद मुनी, जास्ती वेळ बोलतोय का? 2 मिनिटात उरत तोपर्यंत महाराजांचं ऐकायचंय. नारद मुनी एकदा हिंडत त्यांना ती सगळीकडे जायची सवय होती आणि हिंडत ते आले ना त्या द्वारकेमध्ये. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांना बाहेर थांबा म्हणे, जाऊ नका. का म्हणे? का थांबा म्हणे? ते आतमध्ये श्रीकृष्ण भगवान पूजा करतायत. आता नारदांनी मोठं त्यांची खरी पडली घालून. आश्चर्य आहे म्हणे, जो विश्वनियंता परमेश्वर आहे तो कुणाची पूजा करतो? नाही म्हणे, थांबा, त्यांची पूजा होईपर्यंत तुम्हाला काय आतमध्ये जाता येणार नाही. तासभर झाला, 2 तास झाल्यानंतर नारद मुनींना आत बोलवलं. आत बोलवल्यानंतर नारद मुनी जेव्हा आत गेले तेव्हा महाराज हे जे भगवान श्रीकृष्ण होते ते एका पेटीची पूजा करत. नारद महाराजांनी विचारले, काय कसली पेटी? हे म्हणे दाखवतो. आणि श्रीकृष्ण भगवान त्या पेटीपाशी गेले. पहिली सोन्याची मोठी पेटी होती, ती पेटी उघडली. त्या पेटीत आणखीन एक पेटी होती, ती पण उघडली. त्यात आणखीन एक पेटीत पेटी एकूण 7 पेट्या. आणि 7व्या पेटीत होती माती. काय होती? माती. नारद वैतागले, म्हणजे काय म्हणजे 7व्या पेटीमध्ये तुम्ही एवढ्या सोन्याच्या पेट्या आणि त्याच्या 7व्या पेटीत काय तर माती? त्याला म्हणले, अरे वेड्या, ही माती साधी सुधी नाही, ही संतांच्या पायाला लागलेली माती आहे, ही माझ्या सद्गुरूंची माती आहे. लक्षात ठेवा, सेलुकर महाराज प्रापंचिक जरी असले
किंवा अनेक संत महंत या ठिकाणी महाराज बसलेले. संत महंत प्रापंचिक जरी असले, प्रापंचिक माणूस शरीर धर्म धरला की त्याला सगळ्या प्रकारची सुख आणि दुःख सगळी येतात लागतात, पण तरी सुद्धा सद्गुरू हा ईश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहे हे आमच्या धर्मशास्त्राने सांगितलंय. आणि म्हणून अशा या दोन्ही सद्गुरू किंबहुना या सर्व सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मी थांबतो. आणि आमच्या मागे असाच अखंड आमच्या लेकरांवरती आपला अखंड आशीर्वाद राहावा. मायेने आपण आम्हाला हृदयाशी नेहमी जवळ घ्यावं एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. जय साईराम. त्यानंतर परमपूज्य पंडित प्रवर गणेश्वर शास्त्री द्राविड गुरुजी यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन करावे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. परमपूज्य महाराज, सर्व संत महंत विद्वान आणि श्रद्धाळू भगवंताच्या कृपेने या पवित्र कार्तिक मासात शुक्ल पक्षात आज ऐकाग्नी अनेक यज्ञ यांनी केले आहेत. यज्ञेश्वर महाराज त्यांच्या अष्टोत्तर शतनामावली ग्रंथाचं प्रकाशन होत. काशीला अरुण विजयगावकर यांनी अष्टोत्तर शतनामावली पाठवली. त्यात काही ठिकाणी थोड्या शब्दाचं परिवर्तन करून काही क्रमाचं परिवर्तन करून नामावली ला एक स्वरूप दिलं गेलं आणि त्यांच्याकडे पाठवले. गजानन जगदम्ने विश्वास प्रभू सद्गुरूंच्या अष्टोत्तर नामावली ते नामावलीचं निर्माण योग्य आहे की अयोग्य हा पहिला प्रश्न. त्याचं उत्तर देत असताना आम्ही त्या भूमिकेत लिहिलं आहे आशीर्वाद जे शुभकामनाचा पत्र आहे. गरुड पुराण किंवा विष्णू धर्मोत्तर पुराण यात असं आलंय वाक्य. विद्या प्रदम नित्यम गुरुं दैवतम इत्यपि. व्याख्याकारांनी म्हणण्याचा इति शेषः लिहिला. विद्यावृतदाता गुरूंना शिष्याने सदा देवता रूप मानावं. पुढे सांगितले तन्मुखात ददा तस्य निश्रेयस समागमः. या प्रकारे गुरूंची उपासना केली असताना त्या शिष्याला गुरुमुखाच्या द्वारे मोक्ष मार्गाची प्राप्ती होते. म्हणून शिष्य आपल्या गुरूंना भगवंताचं स्वरूप मानत असल्याने त्याला अधिकार आहे की तो आपल्या गुरूंचं अष्टोत्तर शतनाम सहस्रनाम वगैरे रचू शकतो. आणि त्या 108 नामावलीचं पारायण केलं किंवा त्याद्वारा अर्चना वगैरे केली तर गुरु महाराजांचं जे संबंध चरित्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर किंवा मनात उपस्थित. हे या अष्टोत्तर शतनामावलीचं वैशिष्ट्य. ही अष्टोत्तर शतनामावली अरुण विसेगावकर यांनी तयार केली, पण त्यांनी ते आपल्या भोवती न ठेवता त्या प्रकाशनाच्या द्वारे
सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलं. हे असं होण्याच्या मागे नारायण भगवानची कृपा आहे. यज्ञोमे विष्णू असं वेदात ठिकठिकाणी म्हणजे जणू काही सर्व शाखेतच वर्णन आलेलं आहे. यज्ञ हे भगवान विष्णू यांचं कर्मात्मक स्वरूप आहे. या यज्ञाची जी अखंड इथे उपासना चालते, मोठ्या महाराजांनी केलं, सध्या हे करीत आहेत. आणि मोठ्या महाराजांच्या पूर्वीचा त्यांच्या गुरूंनी केलं. पण ती अग्निहोत्री असताना एक परंपरेनेच अग्निहोत्र ग्रहणही होतं. जो कोणी अग्निहोत्री असेल तत्वाला ती आरणी घेतली जाते. असे आपल्याकडे सदाचार आहे, ते परंपरेने यज्ञ येत आहे. यज्ञाची सुरुवात कुठून? यज्ञाने यज्ञमेजंत देवाः या मंत्रामध्ये देवतेंनी पूर्वी यज्ञ केला आणि नंतर ते बाकी लोकांनीही केले. पुरुषसूक्तामध्ये सुरुवातीमध्ये यज्ञाच्या द्वारे सृष्टीचा विस्तार झाला असं वर्णन. म्हणजे सृष्टीच्या काळापासून यज्ञ परंपरा आहेत. त्या यज्ञाच्या द्वारे यज्ञाचे अनेक प्रकार, त्यात स्मार्ताग्निहोत्र वगैरे ठेवून जे यज्ञ करतात किंवा लौकिकाग्नीत, हे सगळे स्मार्त यज्ञ जातात. स्मार्त यज्ञाचे पुष्कळ भेदामध्ये तसे ते जातात. श्रौताग्नीमध्ये 5 कुंड किंवा 3 कुंड त्याच्यात अग्नी ठेवून त्यांची परिचर्या रोज करीत अग्नीची उपासना होत असते. त्यात सकाळ संध्याकाळ रोज अग्निहोत्र होतं. 15-15 दिवसात इष्टी होते. अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी दर्शेष्टी, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी पौर्णमासेष्टी. नवीन अन्न आले असताना आग्नेष्टी आणि 4-4 महिन्याच्या अंतराने किंवा त्याचे अनेक पक्ष चातुर्मास्य याग, नंतर पशुबंध, नंतर सोमयाग. सोमयागापासून यज्ञाचा फार विस्तार होतो. अध्वर हे जे नाव यज्ञाला येतं हे सोमयागापासून. सोमयाग म्हणजे सर्वांग परिपूर्ण अशी यज्ञ देवतेचं स्वरूप आहे. त्या सोमयागाचे पुष्कळ प्रकार, काही 5 दिवसात होतात, काही अधिक दिवसात होतात, काही वर्षण होतात. आणि या सर्व यज्ञाचे जाणकार आपल्या भारतवर्षात फार कमी लोक आहेत, मोजके लोक आहेत. तसेच अग्निहोत्री सुद्धा फार कमी. एका आपल्याकडे असा होता, गावोगावी अग्निहोत्री होते. या अग्निहोत्राच्या द्वारे देवांना त्यांचं आहार प्राप्त होतो. तस्मात् इतः प्रदानं देवा उपजीवन्ति असं काहीतरी संहितेत सांगितलं. आणि देवांच्याकडून आपल्याला जे पाऊस वारा वगैरे मिळतो तद्वारा आपलं जीवन चालतं हे सांगितले वेदात. तस्मात् अमृतः प्रदानं मनुष्याः उपजीवन्ति. म्हणजे जसं आपल्या प्राणाला वाचविण्यासाठी शरीरात श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया निर्बाध रूपाने चालली पाहिजे हा सिद्धांत आहे. तसंच विश्वाला निर्बाध ठेवायचा असेल तर मोठ्या प्रमाणात निरंतर यज्ञ व्हायला पाहिजे. तर कालक्रमानुसार सध्याच्या काळात श्रौताग्निहोत्र घेणारे लोकही कमी आणि त्यांना मदत करणारे लोकही कमी. असं असल्यामुळे आपल्याकडे कित्येक गावात
पाऊस पडत नाही किंवा पाऊस इतका पडतो की सगळं नष्ट होऊन जातं. ऊर्ध्ववर्षभ्यः या मंत्राने एक पाणी दक्षिणाग्नीच्या छोरापासून गारपत्याच्या छोरापर्यंत टाकलं जातं. त्याचं फळ सांगत असताना वेदात सांगितलंय, अनतिस्कंदन हा पर्जन्यो वर्षती यत्रैक देवं क्रियते. पण तिथे अधिक पाऊस पडत नाही. म्हणजे या यज्ञामध्ये अग्निहोत्रामध्ये जसं पाऊस पाडण्याचं एक स्वरूप आहे, तसंच अधिक पाऊस पडू नये याचीही व्यवस्था आहे. आपो देवी ऋषंभो द्यावा पृथ्वी इत्यादी मंत्र आले सोमयाग प्रकरणात येत. ते सांगितलं की या मंत्राच्या द्वारे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत नाही. यदेत तेजुर्न ब्रूया दिव्या अपहा अशांता इमन लोकमागच्छेय. आपो देवी बृहती ऋषंभुवा या मंत्राने ते कार्य नाही जर झालं, मोठ्या प्रमाणात वरून पाऊस येईल आणि सगळं नष्ट होऊन जाईल. तर पाऊस अधिक पडू नये याचीही व्यवस्था या यज्ञसंस्थेत आणि योग्य पद्धतीने लोकक्षेम कर पाऊस पडावं याचीही व्यवस्था आहे. म्हणजे जगामध्ये क्षेम असेल तर त्याच्यासाठी भारतवर्षाची सुस्थिती आवश्यक आहे. अग्नीसाठी संबोधन आलंय, अग्रे महामसी ब्राह्मण भारत. त्यात एक भारत शब्द अग्नीसाठी सांगितलाय. भारत काही ठिकाणी भरतवत असे. तर ते हे भारत नाव काय आहे? कारण एषही देवेभ्यो हव्यम भरते. देवांच्यासाठी हव्य हवनीय द्रव्य पोस्त करण्याचं कार्य हा अग्नी करतो, म्हणून भारत अग्नीचं नाव आहे. तसंच विश्वाच्या भरडाचं कार्य ह्या भारतवर्षातून होत असल्याने आपल्या देशाचं एक नाव भारत आहे. म्हणजे भारतवर्षाची सुस्थिती जर झाली तर जगाची सुस्थिती. शरीरामध्ये हृदयाच्या ठिकाणी 10 मूळ शिरा आहेत. दशमूल शिरा हृत्स्थाः ताः सर्वाः सर्वतो वपुः रसात्मकं वहन्त्योजः तन्निबद्धं हि चेष्टितम्. हे आयुर्वेदात सांगितलं. मूळ शिरा 10 आहेत. तिथून रक्ताचा पुरवठा होतो, मग सगळीकडे जातो. शरीरात एकंदर नाड्या किती? बृहदारण्यक उपनिषदात सांगितले 72,000 नाड्या आहेत. या 72,000 नाडीमध्ये रक्तांचा जो संचार आहे तो आधारित कशावर आहे? ते मूळ 10 ज्या या हृदयामध्ये शिरा आहेत, इथल्या रक्त वहनाच्या द्वारे आहे. रक्ताचा संचार येथे नीट झाला तर सगळीकडे ते रक्ताचा संचार होईल. तसं हे विश्व जे आहे, या विश्वाच्या क्षेमाचा संचार, योगक्षेम व्यवस्थेची सुस्थिती भारतवर्षाच्या सुस्थितीवर आहे. भारतवर्षाची सुस्थिती अग्निहोत्र संस्था, अग्निहोत्रमूलक जितके यज्ञ आहेत या यज्ञांच्या द्वारे आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी, ऋषी महर्षींनी फारच श्रम घेऊन वेद प्राप्त केले आणि वैदिक यज्ञयागाच्या अनुष्ठानांना आजीवन संचालित ठेवलं. त्या यज्ञयागाचं स्वरूप कळणे अवघड, कळल्यानंतर त्या श्रद्धा होणे अवघड, मग त्याच्या संपादनासाठी अत्यंत
काळजी घेऊन त्यांचं संपादन करणे अवघड, ते पुन्हा व्यवस्थित होणे अवघड, असं अवघडाची याच्यात पुष्कळ मोठी परंपरा आहे. पण ते त्या जे यजमान दंपती असतात, म्हणजे अग्निहोत्री आणि त्यांची पत्नी त्यांच्या तपोबलाने ते सर्व साध्य होतं. मला इथे सांगितलं गेलं, यात जेवढे नाव आले ते जेवढे यज्ञांचं नाव आलं सगळ्यांचाच परिचय द्या. पण आपल्याला असं आहे, वेदव्यासाने सांगितले इष्टम विदुषाम लोके समास व्यास भाषणम. समास भाषण म्हणजे थोडक्यात सांगणे, व्यास भाषण म्हणजे विस्ताराने सांगणे. देशकाल शक्तीला अनुसरून हे चालतं. ज्यावेळी भरपूर वेळेत विस्ताराने भाषण असतं, नाही तर संक्षेपाने भाषण असतं. अनेक कार्य पुढे आहेत, म्हणून इतकंच सांगतो की विश्वाची सुस्थिती अग्निहोत्र संस्थेवर आहे. पूर्वी असा नियम होता आपल्याकडे, शेतकरी शेतात अन्न आलं, त्या अन्नाचा काही भाग अग्निहोत्रींच्याकडे पाठवत. घरोघरी काही पूजा, व्रत, पर्व, उत्सव, संस्कार वगैरे झाले तर त्यात एक दक्षिणा अग्निहोत्रींच्याकडे पाठवली जाते. आजही या पूर्वीच्या काळात होणाऱ्या नियमांना जर श्रद्धाळू लोकांनी आपल्या जीवनात घेतलं, की आपल्याकडे बारसं झालं तर अग्निहोत्रींच्याकडे काही पाठवलं पाहिजे, आपल्याकडे मुंज झाली तर अग्निहोत्रींच्याकडे काही पाठवायचं, आपल्याकडे लग्न झालं तर अग्निहोत्रींच्याकडे काही पाठवायचं, आपल्याकडे काही देवप्रतिष्ठा वगैरे झालं तर पाठवायचं, रामनवमी असेल तर काही पाठवायचं, कृष्णाष्टमी असेल पाठवायचं, नवरात्र असेल इत्यादी. या नियमाला जर लोकांनी अनुसरण केलं तर अग्निहोत्र संस्था टिकून राहील. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु परस्परम भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यथ. असं गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही देवतेंना प्रसन्न करा तर देवताही तुमचं संरक्षण करते. देवतांना प्रसन्न यज्ञद्वारा केलं जातं. तर हे अग्निहोत्रादी जे कार्य आहे ते द्रव्य यज्ञ आहे, ह्याच्यात खर्च सुद्धा होतो. त्याच्यासाठी ऋत्विक आले पाहिजे, बाकी सगळी सामग्री जुळली पाहिजे आणि ती पुन्हा शुद्ध द्रव्यद्वारा यायला पाहिजे. अग्निहोत्रींना कसं तरी पैसे एकत्र करता येत नाही. त्यांना सांगितलंय तस्मादाहिताग्निर नानृतम वदेत नास्य ब्राह्मण अनाश्वान गृहे वसेत. तैत्तिरीय ब्राह्मणात सांगितले अग्निहोत्रींनी खोटं कधी बोलायचं नाही आणि त्याच्याकडे कोणी आलेला ब्राह्मण भुका राहता कामा नये. सत्य ह्यस्य अग्निही आहितः. ज्या अग्नीचं आधान झालंय त्याचं अस्तित्व अग्निहोत्रीच्या सत्यभाषणावर अवलंबून आहे. कृष्णविरोधात इतकं थोडक्यात सांगितलं सूत्ररूपात. शतवध ब्राह्मणात दुसऱ्या कांडामध्ये अग्निहोत्र प्रकरणात याचं विस्ताराने वर्णन आलंय. ते विस्तार वर्णन असं सांगितलंय की अग्निहोत्रीने जर खोटं बोललं तर जसं पेटलेल्या अग्नीत पाणी ओतले असताना तो अग्नी विझतो त्याप्रमाणे हे अग्नी नष्ट होत जातं. खोटं बोलले असताना. खरं बोलले असताना काय होतं तर पेटलेला जो अग्नी त्याच्यात जर तूप टाकलं तर आणि त्याची ज्वाळा जशी प्रदीप्त होते वाढते तसा तो पेटलेला अग्नी
आणि उत्तम रीतीने प्रज्वलित होत असतो. ही गोष्ट शतपथ ब्राह्मणा विस्ताराने सांगितली. सारांश असं, अग्निहोत्र घेणं हे फार अवघड कार्य आहे आणि त्याला घेऊन पुन्हा त्याचं यथावत संपादन संरक्षण हे फार अवघड आहे. जर एक 45 दिवस अग्निहोत्र वगैरे नाही झालं तर आधान केलेला अग्नी हा लौकिक होत जातो. पण असं होऊ नये म्हणून या अग्निहोत्र व्रत घेत असताना अग्नीलाच प्रार्थ केलाय की आरोहतम दशतम शकुरीर्मम हृदयनाग्न आयुषा वर्चसा सह योग जीवंत उत्तरामुत्तराम समाम दर्शमहम पूर्णमासम यज्ञ यथा यजय. शकुरी हे अंगुलींचं नाव आहे. 10 अंगुलींच्या द्वारे अग्निहोत्र ग्रहण करताना दोन्ही अरणी ज्या हातात घेतात त्यावेळेचा हा मंत्र आहे. आणि तिथे प्रार्थना केले, आम्ही जसं जसं अग्निहोत्र करू शकू अशी व्यवस्था हे अग्नी तूच कर म्हणून अशी प्रार्थना आहे. दीर्घकाळपर्यंत आम्ही अग्नीची उपासना जसे करू शकू अशी व्यवस्था तूच कर अशी प्रार्थना आहे. काय की जर अग्निहोत्र 1.5 महिना असं राहिला होत नाही तर ते लौकिक अग्नी होऊन जातो. बाहेरच्या अग्नी आणि इथल्या अग्नी तर मग काही फारसा अंतर नाही. या अग्निहोत्राच्या संरक्षणासाठी पावित्र्याची फार आवश्यकता आहे. म्हणजे सदाचार पालन हे त्यातलं महत्वाचं अंग आहे. सत्य भाषण महत्वाचं अंग आहे. आणि ह्या दोन मध्ये सत्य भाषण सदाचार पालनामध्ये सर्व धर्माचे सूत्र येऊन गेले. अशा पद्धतीने जे अग्निहोत्री राहतात त्या अग्निहोत्रींना सुद्धा एक भगवान शंकरांचं स्वरूप प्राप्त आहे. या सृष्टी स्रष्टुराद्या वहति विधिहुतम याह वीर्याच होत्री ये द्वे कालम विधत्तः श्रुतिविषय गुणा या स्थिता व्याप्य विश्वम या माहुः सर्वबीज प्रकृतिरित्यया प्राणिनः प्राणवन्तः प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिरवतु वस्ताभिरष्टाभिरीशः. महाकवी कालिदास अभिज्ञान शाकुंतलाच्या मंगलाचरणात हे श्लोक सांगतात. या श्लोकामध्ये भगवान शंकर यांचे जे 8 शरीर आहेत त्यांचं वर्णन. या सृष्टी स्रष्टुराध्या म्हणजे पाणी. विचार करा, पाण्याशिवाय कोणाला जगता येत नाही. म्हणजे जीवनासाठी पाणी, शुद्ध पाणी अत्यंत आवश्यक. हे पाणीच्या रूपात, प्रत्यक्ष रूपात भगवान शंकर आहे. जगाचं धारण करतात. वहति विधिहुतम या हविः, विधिपूर्वक हवन ते केलं जातं अग्नीमध्ये. ते अग्नीचं जे स्वरूप आहे हे सुद्धा भगवान शंकराचं स्वरूप आहे. या अग्नीच्या द्वारा सगळं होतं. अग्नीचे पुष्कळ विस्तार आहे. प्रत्येकाच्या शरीरात सुद्धा अग्नी आहे. हा अग्नी नीट असला तर पाचन होतं, मग रसरक्त वगैरे सगळं तयार होतं, नाही तर काही होत नाही. आपला स्वयंपाक जो साधा आहे तो सुद्धा अग्नीशिवाय नाही. आणि हाच अग्नी जर प्रदीप रागवला सगळं नष्टही होऊन जातं, हे तुम्हाला माहीतच आहे. तर अग्नीचं हे जे स्वरूप आहे, अग्निहोत्री यांच्याकडे कुंडात राहणारे जे अग्नी आहे हे प्रत्यक्ष भगवान शंकराचं स्वरूप आहे. वहति विधिहुतम या हवी. याच होत्री म्हणे ते अग्निहोत्र करणारे जे यजमान आहे हेही भगवान शंकर यांचं स्वरूप आहे. कैलासात भगवान शंकर असते. येथे जर प्रत्यक्ष पाहायचं असेल म्हणजे बोलणारे शंकर तर अग्निहोत्री, श्रुत अग्निहोत्र करणारे त्यांना विश्वेश्वर स्वरूप मानतात. ये द्वे कालम विधत्तः, सूर्य आणि चंद्र हे दोन्ही सुद्धा भगवान शंकराचे स्वरूप.
जगाला सुस्थित ठेवण्यासाठी उष्णतेचं सर्वत्र संचार सूर्यद्वारा होतो आणि जगाला जी शीतलता प्राप्त व्हायची आहे त्याचा संचार चंद्रद्वारा होतो। रात्रीच्या प्रकाशाचं कार्य चंद्र करतो आणि दिवसाचा प्रकाशनाकार्य सूर्य। त्या सूर्याला सुद्धा चंद्राला सुद्धा प्रत्यक्ष देवत्व मानले। रुद्राध्यायामध्ये असौ यो सर्पती नीलग्रीवो विलोहिता उदैनं गोपा दृशन्न दृशन्न दहार्या उदैनं विश्वा भूतानि दृष्टो मृडयातिना या 3 वाक्याच्या मंत्रामध्ये प्रत्यक्ष देवरूपात सूर्यनारायणाचं वर्णन। असूय हा अवसर्पती नीलग्रीवो विलोहिता, सूर्योदयाच्या वेळेस तो सूर्य लाल रूपात दिसतो। त्याला कोण कोण बघतात तो वेद सांगतात की उदैनं गोपादृशन, गवळी लोक सुद्धा त्या देवाला पाहतात। अदृशन नुदहार्या, पाणी आणणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत या सुद्धा या सूर्याचं दर्शन करतात। इतकंच नव्हे तर उदैनं विश्वाभूतानि, म्हणजे विश्वानी भूतानि, सर्व प्राणी या सूर्याचं दर्शन घेतात। दृष्टो मृडयातिनः, असा लोकांच्याकडून लोक ज्याचे दर्शन घेत आहेत असा जो सूर्य आहे तो आपल्याला सुख देतो। इथे प्रत्यक्ष रूपात वेद परमात्म्याचं वर्णन या सूर्याच्या रूपात सांगतात। प्रत्यक्षात श्रुती विषय गुणाया स्थिता व्याप्य विश्वम, आकाश हे सुद्धा भगवान प्रत्यक्ष शंकराचं स्वरूप। या माहु सर्व बीज प्रकृती, सर्व काही उत्पन्न होतं या धरित्री पृथ्वीच्या द्वारे। ते पृथ्वी सुद्धा एक भगवान शंकराचं स्वरूप आहे। पृथ्वी जर खसकली किंवा त्याच्यात जर कंप वगैरे झालं तर कोणी चैनी राहू शकत नाही। पृथ्वी बघा कितीही लोक अपचार करतात तरी ती सगळं सहन करते। एक सर्वम सहा या पृथ्वीचं नाव आहे, क्षमा नाव आहे। क्षमा गुण कसा असावं पृथ्वीकडून शिकावं, सहनशील कसं असावं पृथ्वीकडून शिकावं। तर पृथ्वी सुद्धा एक भगवान शंकराचं स्वरूप आहे। यया प्राणिनः प्राणवन्तः, हे वारा वायूच्या द्वारे लोक जीवित राहतात। वायू सुद्धा भगवान शंकराचं स्वरूप आहे। प्रत्यक्षाभिप्रपन्नस्तनुभिरवतु भस्ताभिरष्टाभिधीशः, ह्या ज्या हे जे 8 शरीर आले त्या 8 शरीरांच्या द्वारे सर्वांच्या समोर तो देव दिसत आहे। म्हणून भगवान शंकराचं एक अष्टमूर्ती स्वरूप आहे। अष्टमूर्ती रूपात जो भगवान शंकर आहे ते त्याने सर्वांचं रक्षण करो अशी प्रार्थना आहे। याच्यावरून तुम्हाला ही कल्पना दिसेल। महाकवी कालिदास या 8 मूर्तींचं वर्णन करीत असताना याच होत्री त्याच्यामुळे अग्निहोत्रींचं वर्णन करतात। अग्निहोत्रीच्या रूपात भगवान शंकर यांचं वर्णन करतात। म्हणजे गंगाखेडचे लोक किती भाग्यवंत आहेत। ते गुरु महाराज असताना पूर्वी त्यावेळी इथे अग्निहोत्रीच्या रूपात भगवान विश्वेश्वर होते। आज यज्ञेश्वरांच्या रूपात सुद्धा येथे भगवान विश्वेश्वर आहे। म्हणून या सद्गुरु अष्टोत्तर शतनामावलीचं या दृष्टीने ज्यावेळी चिंतन होईल की आपण एक देवाचं पूजन करीत आहोत, देवाचं अर्चन करीत आहोत, तर ते कार्यकारी होतं। मला याची कल्पना आहे या अष्टोत्तर शतनामावलीवर सुद्धा टीका टिप्पणी होणार। कारण जगात सर्व तऱ्हेचे लोक आहेत, काही सात्विक आहेत, काही राजस आहेत, काही तामस आहेत।
आपल्याला जर आपल्या गुरूंची उपासना करून भगवंताची उपासना करून भवसागरातून जर पार व्हायचं असेल तर जग काय सांगतं इकडे लक्ष न देता आपण श्रद्धेने जर आपल्या गुरु महाराजांचं अर्चन केलं तर ती श्रद्धा आहे, याच्या आधारे भगवान कृपा करणार आणि आपला संसार सागरातून उद्धार होईल. म्हणून शिष्य लोकांना गुरु महाराजांच्या अष्टोत्तर शतनामावलीचं महत्व सार्वकालिक आहे, सदाच त्याचं महत्व राहणार. या दृष्टीने हे अत्यंत पवित्र कार्य झालेलं आहे. आपण ज्यावेळेस असा विचार करतो, हे सुद्धा एक मनुष्यस्त्र आहे यज्ञेश्वर महाराज, तर आपण आपल्याला दिशाभूल होते. महाकवी कालिदासांच्या सांगण्याप्रमाणे याच होत्री या हिशोबाने अग्निहोत्री आहेत, हे आता देव आहे असा जर विचार केला, विश्वेश्वर आहे, भगवान शंकर आहे, अशा रूपाने जेव्हा आपण ध्यान करतो, मग शंकरामध्ये जे काही गुण आहेत, उदारता, परमदयालुता वगैरे, ते आपल्या समोर ते गुण दिसतात महाराजांच्यात. म्हणून सद्गुरु अष्टोत्तर शतनामावलीचं सदा महत्व राहणार आणि यज्ञांचं संपादन तर सदा आवश्यकच आहे. या बघा, आता कोरोनाच्या प्रकरणात आयुर्वेदानुसारी चिकित्सा पद्धतीवर काही फार लक्ष दिलं गेलं नाही, नाहीतर कमी खर्चात सुद्धा लोक बरे झाले असते. तसंच उपासनेच्या दृष्टीने काय केलं पाहिजे, ग्रहांची जी दुस्थिती आहे त्याचं निवारण करण्यासाठी काय शांत्या केल्या पाहिजे, या अंशात शासनाद्वारा काही उत्सुकता आली नाही, जिज्ञासा आली नाही. सामान्य लोक जे आहेत ह्यांनी आपल्या आपल्या स्तरावर केलंय. त्यात चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी कित्येक महिना व्रतस्थ राहून ब्राह्मणांच्याकडून देवी महात्म्याचं प्रथमचरित्राचं 1,00,000 पारायण, नंतर दशांश हवन वगैरेसाठी जे काही आणि 22,200 वगैरे काही हे पाठ आणि होते तेही करीवले. पुष्कळ लोकांनी दुर्गा याचं जप केलं, काहींनी मृत्युंजयाचं केलं, काहींनी सहस्राणी सहस्रधा बाहुवोस्तव येते किंवा सहस्राणी सहस्रचो बाहुवोस्तव येते ह्या रुद्राध्याय मंत्राचा जप केला. आणि या सर्व कारणामुळे महामारीचं जितकं प्रचंड स्वरूप येऊन नुकसान होणार होतं तसं नाही झालं. तर सारांश असा आहे की धर्म हे जगाचं धारण करतं. धारणा धर्मविद्याहु धर्मो धारयते प्रजाः यस्या धारण संयुक्तम स धर्म इति निश्चयाः. धारण करणारं तत्व ह्याचंच नाव आहे धर्म. बृहदारण्यकोपनिषदात याचं स्वरूप सत्य म्हणून सांगितलंय. परमसत्य मानलं तर धर्माचं स्वरूप परब्रह्म परमात्मा होतो. परब्रह्म सगळ्याचं धारण करतं म्हणून असं आहे. सामान्य भाषेत सुद्धा लोकव्यवहार सत्यपूर्वक असताना सर्वांचं धारण असल्याने त्यामुळे हेही स्वरूप आहे. त्रिसत्य आई देवा, सत्याचे 3 स्वरूप किंवा 3 वेळा म्हटलं तर ते पक्क झालं म्हणून सत्य झालं असं देवाचा मान्य करतात. त्या सत्याच्या आधारे धर्माच्या आधारे जगाचं संरक्षण. म्हणून अग्निहोत्र आहे. या अग्निहोत्रात सुद्धा रोगराई होऊ नये म्हणून बरेच अनुष्ठान आहेत, यज्ञ आहे. लोक दीर्घायुषी व्हावेत म्हणून अनुष्ठान आहे. वेळोवेळी पाऊस पडावं म्हणून आहे. लोककल्याण व्हावं म्हणून काही अनुष्ठान आहे.
तसे श्रद्धाळू भक्त ज्यावेळेस उपस्थित होतात, मग त्याचे जे जाणकार ब्राह्मण आहेत ते श्रौतसूत्र आणि वेदाच्या शाखा यांना पाहून, प्रयोग ग्रंथांनाही पाहून सांगतात की अशा वेळेस अमुक इष्टी करा, अमुक. त्याची सफलता जेव्हा देशात गोहत्या होत नाही तेव्हा होते. म्हणजे गायीचं फार जवळचा संबंध आहे जगाच्या संरक्षणाशी आणि यज्ञयागाच्या संपादनाशी. आपल्याकडे कोणतेही कार्य गोतत्वाशिवाय होत नाही. एक साधारण जेवण जरी झालं तर त्या जागेची शुद्धी जोपर्यंत ते शेणाने सारिवलं जात नाही तोपर्यंत होत नाही. सध्या काही लोकांना आळस असल्याने किंवा माहिती नसल्याने ते नुसतं पाण्याने पुसतात, तर त्याच्याने पूर्ण शुद्धी होत नाही. उच्छिष्टाची शुद्धी त्या गायीच्या शेणानेच. उच्छिष्टाला शुद्ध करण्याची क्षमता गायीच्या शेणात. दूषित अन्न येत आहे तर त्याला शुद्ध करण्याची क्षमता गोमूत्र. शरीराला मनाला शुद्ध करण्याची क्षमता पंचगव्यामध्ये. अग्निहोत्र करायचं आहे त्याला दूध पाहिजे किंवा तूप पाहिजे, ते गायींच्याच कडून प्राप्त होतं. लहान बाळ जन्माला आलं, आईचं दूध कमी पडत असेल तर त्यावेळेस गायीचं दूध. कन्याभावे तथा क्षीरम आजन गव्यमथा पिवा असं आईला सांगितलं. आईला दूध नसेल तर शेळीचं दूध किंवा गाईचं दूध द्यावं. चुकून आपल्या पोटात जर काचेची पूड गेली तर त्यावेळी गाईचं दूध प्यालं भरपूर किंवा गाईचं आंबट नसलेलं असं दही पर्याप्त मात्र घेतलं तर असं प्राण संरक्षण होतं. असं अनेक उपाय उपयोग या गोतत्वामध्ये आहे आणि गायीमध्ये सर्व देवतेंचा निवास आहे. ब्राह्मणानां गवा कुलं द्विधा कृतम असं आलंय. ब्राह्मणानां गवांचैव कुलमेकं द्विधा कृतम एकत्र मंत्रास तिष्ठन्ति हविरन्यत्र तिष्ठति. ब्राह्मण आणि गायी यांचं कुळ एकच आहे. त्याचे दोन भाग झाले. ब्राह्मणांच्या मध्ये मंत्र आहेत पण हवीर द्रव्याची सामग्री तर गायीच्या असते. पण गायींचं संरक्षण होणं आवश्यक. यज्ञभूमीची शुद्धी या गायींच्यात आहे. अग्नी अत्यंत पवित्र आहे. अग्निकुंडही पवित्र आहे, पण त्याला अग्नीला टिकवण्यासाठी गायीचे गोळे लागतात, शेणाचे गोळे लागतात आणि कुंडांचा संस्कार करीत असताना गोमयाने सारिवलं जातं. तर रोजचं काम आहे. सारांश असा आहे, गायींचं संरक्षण आणि वेदांचं संरक्षण आणि वेदाला जपणाऱ्या ब्राह्मणांचं संरक्षण जर झालं तरच विश्वाचं संरक्षण होऊ शकेल, नाही तर होऊ शकत नाही. ॲटम बॉम्ब सारखे विनाशकारी तत्व समोर उपस्थित आहे, पण त्याचा विस्फोट झाला तर या विस्फोटाचे दुष्परिणाम कुठे पडत नाही. परीक्षणात असं दिसलंय की ज्या ठिकाणी गायीच्या शेणाने जागा सारविली जाते तिथे ॲटम बॉम्बच्या विक्षेपाचे स्फोटाचे दुष्परिणाम पडत नाही. म्हणजे काय झालं, मृत्यूपासून वाचायचं असेल किंवा मृत्यूदूतापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर गायींचं संरक्षण अत्यंत आवश्यक आहे. जर्सी गायीच्या दुधाने कॅन्सर सारखे रोग होतात आणि देशी गायीच्या दुधाने ते बरे होतात असं परीक्षणात आहे. गायींचं संरक्षण, ब्राह्मणांचं संरक्षण आणि वेदांचं संरक्षण आवश्यक आहे. आणि हे सगळ्याचं संरक्षण एकत्र होतं. म्हणून युगपत सर्व तीर्थाने
युगपत सर्वदेवताः द्रष्टुमिच्छसि चेत् राजन् अग्निहोत्री गृहं व्रज असं कुठे महाभारतात आहे की एकाच वेळेत सर्व देवतेंचं दर्शन घ्यायचं असेल, घेण्याची इच्छा असेल, एकाच वेळेस सर्व तीर्थांच्या दर्शनाची इच्छा असेल आणि एकाच वेळेत सांगितलं अग्निहोत्रीच्या घरी जा, म्हणजे अग्निहोत्रीच्या घरात सर्व तीर्थांचं निवास आहे, सर्व देवतेंचं निवास आहे. म्हणून अग्निहोत्र यज्ञभूमीचं फार महत्व आहे. हे समजून त्या अग्निहोत्राचं संपादन सेलुकर महाराजांच्याकडून होत आहे हे समजून ज्यावेळेस त्यांच्या अष्टोत्तर शतनामावलीचं पारायण किंवा तद्वारा अर्चन होईल तर आपलं मन पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अरुण भिसे गावकर यांनी यज्ञेश्वर महाराजांचं जे अष्टोत्तर शतनामावली केली आहे त्याचंही महत्व आहे. तर आपल्याला श्रद्धेने जायचं, श्रद्धेने काही केलं म्हणजे फलित होतं. त्या प्रकारे हे उत्तम कार्य झालेलं आहे. गजानन ज्योतकर त्याच्या बहिणीच्या लग्नानिमित्त येणं अनिवार्य झालं. तर त्याच्यात असं झालं की एक दिवस गंगा फेडलाही दिवस दिलं नाही, जसं जमलं त्याप्रमाणे येणं झालं. पण तुम्हा लोकांच्या श्रद्धेने आणि परिश्रमाने हे कार्य उत्तम रूपात झालेलं आहे. त्याच्याद्वारे सर्वांमध्ये भक्तिज्ञान वैराग्य धर्मनिष्ठा वेदनिष्ठा अग्निहोत्री सेवा गोसेवा त्याचे अंकुर उत्पन्न व्हावे, ते पल्लवित व्हावे, पुष्पित आणि फलित व्हावे, सर्वांच्या सदिच्छा पूर्ण व्हाव्या आणि महाराजांना दीर्घ आयुष्य मिळो आणि त्यांच्याद्वारे निरंतर अग्निनारायणाची सेवा व्हावी ही माझ्याकडून काशी विश्वेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आमच्याकडून सुद्धा जे काही किंचित हे आहे पत्रपुष्पाचे आता आम्ही अर्पित करतो. नमः पार्वती पते हर हर महादेव नारायण भगवान की जय. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मांडण्यासाठी मी आमंत्रित करते अरुण भिसेगावकर यांना. कार्याला उपस्थित असलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचं आभार इथे व्यक्त करायचा. सगळ्या गुरुजींची उपस्थिती इथे आणि त्यांच्या चरणी सतत लीन होऊन त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. गुरुजींना एक विनंती करायची होती. गुरुजी, महाराजांचे सगळीकडे यज्ञ झाले, माझी एक इच्छा होती गुरुजी, काशीला एक यज्ञ तुमच्या समोर एक काशीला एक यज्ञ व्हावा. त्या यज्ञाला गुरुजी तुमच्या आत्मेने जो यज्ञ शक्य तो यज्ञ काशीला व्हावा एक इच्छा आहे. काशीला एक यज्ञ राहिलाय. महाराजांना विचारलं नाही मी मुळात आणि त्याला सहकार्य सगळ्यांचंच होणार आहे. तुमच्या इच्छेने सगळ्यांच्या वतीने गुरुजी प्रार्थना करतो तुम्ही एक त्या यज्ञाला एक परवानगी द्यावी. काशीला एक यज्ञ महाराजांचा कल तिथेच राहिला आहे, बाकी सगळ्या क्षेत्रावर झालेला आहे. यज्ञ नारायण भगवान की जय. इथे आलेल्या सगळ्या उपस्थित मान्यवरांचे आभार. आनंद पिंपळकर त्यांच्या बऱ्याच कार्यांना व्यस्ततेत असून सुद्धा इथे उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून आभार. कारण त्यांना ज्या दिवशी म्हणलं असा असा कार्यक्रम आहे ते स्वतः म्हणजे मी येणार आहे त्या कार्यक्रमाला 100%. म्हणजे त्या कार्याला प्रेरणा मिळत गेली. प्रशांतजी पाटणे सर त्यांना तिरुपतीला जायचं होतं पण त्या कार्यक्रमाला म्हणजे हे कार्य महत्वाचं आहे, तिरुपतीला मी नंतर जाईल म्हणून तेही इथे उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. विठ्ठल महाराज त्यांनी इथे उपस्थित राहून या कार्याची शोभा वाढवली, त्यांनाही आभार. आनंद महाराजांनाही इथे उपस्थित राहण्याबद्दल त्यांचेही आभार. आभार मला व्यक्त करायला थोडस अवघडही जातं, म्हणून सगळ्यांचेच इथे आभार व्यक्त करून प्रत्यक्ष कोणाचे नाव घेणं अवघड आहे.
सगळ्यांचे आभार व्यक्त करून कार्याची सांगता इथे हे करून हे पुस्तक, त्या पुस्तकातनं सगळ्यांना मिळेल, जे मिळेल ते यज्ञभूमीच्या कार्यासाठीच त्याचे आर्थिक सहाय्य म्हणून उपयोग यातला कुठल्याही यज्ञभूमीच्या कार्यालाच हे पुस्तकाचं स्वरूप राहील. यज्ञ नारायण भगवान की जय. तिथे आलेल्या उपस्थितांना गणेवाड परिवाराकडनं भेट आहे ती सगळ्यांनी घेऊन जावी. क्षत्रं बलमोजश्च जातं तदस्मै देवाभिधन्वन्तु धाता विधाता परमोदभन्तु प्रजापतिः परमेष्ठी विराजा सोमाश्चिन्दाविन्दोमाहुरे तस्मै राष्ट्रमभिधन्नमामा अभ्यावर्तध्वमेत साकमयगुंशास्ताधिपतिर्वो अस्तु अस्य विज्ञानमनुजगरवद्विनुन्वश्चानुजीवात सर्वे राष्ट्रभृतयेता उपदधात्येन्द्रावाक्ते राष्ट्रभृतैवास्मिन् राष्ट्रं दधाति राष्ट्रमेव भवति नास्मात् राष्ट्रं भ्रगुंशते नमो नमो भवतिजायमानो नाङ्गे दृढतामेत्यग्रे भागं देवेभ्यो विदधात्यायं प्रचन्द्रमास्तिरैर्दीर्घमायुः पीतां ब्रह्मणो वेदा अमृतेनावृतां पुरीं तस्मै ब्रह्म च ब्रह्मा च आयुर्वेदं ददुः एतैरायुष्कामः प्रजाभिषु कामो वा पुरस्ताद्दशहोतारमुदन्त्यमुपदधाति यावत्पदं हृदयं यजुषी पत्न्यं च दक्षिणतः प्राञ्चं चतुर्होतारं पश्चादञ्चं पञ्चहोतारम् उत्तरतः प्राञ्चं षड्होतारम् उपरिष्टात् प्राञ्चं सप्तहोतारम् हृदये यजुगुं क्षिपत्न्यश्च यथावकाशं ग्रहान् यथावकाशं प्रतिग्रहान् लोकं पृणाश्च सर्वाः सीता देवता प्रीताभीष्टा भवन्ति. सुमङ्गलीर्यं वधूरिमागं समेत पश्यता सौभाग्यमस्ति दत्त्वा याथा सुनं विपरेतना. उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना आमंत्रितांना सर्वांना प्रार्थना आहे की यानंतर अरुण गुरुजींकडनं हा ते सांगत आहे त्या प्रॉम्प्टिंगवर मी बोलत आहे, माझी काही भाषा नाही. अजून एक मी असंच त्यांनाच सांगितलं तुम्हाला सांगत आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. जेवण केल्यावर नाही गेलं तरी चालेल, पण जेवण केल्याशिवाय मात्र कोणी जाऊ नये अशी आरोग्याची विनंती आहे सर्वांना. मागून ये, मागून ये.
पिलू एक मिनिट इकडून मागून ये, मागून काय द्यायचं ते सगळे इकडून मागूनच घ्या आता. सर भैया थोडं सर भैया